किनवट माहूर विधानसभाची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि भाजपचे अधिकृत उमेदवार भीमरावजी केराम यांनी भाजपकडून उमेदवारी भरलेली आहे आणि त्यांना या मतदारसंघामध्ये चांगला पाठिंबा मिळत आहे। किनवट माहूर तालुक्याचा विचार जर केला तर या तालुक्यामध्ये आदिवासी, बंजारा, ओबीसी, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, मराठा, परंतु आदिवासी आणि बंजारा बहुल क्षेत्र म्हणून या विधानसभेकडे पाहिले जाते आणि विधानसभेच्या सुरुवातीच्या काळामध्ये उत्तमरावजी राठोड असतील, किशनरावजी पाचपुते असतील आणि त्याच्यानंतर आदरणीय डी.बी. पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघाचं भाजपकडून 10 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्यानंतरचा कार्यकाळ जर आपण बघितला तर निश्चितपणे या तालुक्याचा जो विकास व्हायला, ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे, कारण जिल्ह्यापासून या तालुक्याचं, या मतदारसंघाचं जे अंतर आहे ते 140 ते 150 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यामुळं इथल्या लोकांना जिल्ह्याशी संपर्क करून या तालुक्याचा, इथल्या भागाचा विकास करणं किंवा त्यांची कामं करणं हे अवघड जातं आणि त्यामुळं या आदिवासी, बंजारा बहुल क्षेत्राचा आणि येथील जनतेच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा जो प्रकार आहे तो निश्चितपणे हा तालुका मागासलेला आहे। परंतु आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याचा त्यांचा जो कार्यकाळ आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या विविध विकास योजना या महाराष्ट्रामध्ये राबवल्या, त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सामान्य माणसाला न्याय देण्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेला पाठिंबा म्हणून या जिल्ह्याचे नेतृत्व आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते हे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या विकासाच्या प्रवाहामध्ये जाण्याला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला आणि आम्ही त्यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला। आता ही विधानसभा रणधुमाळी चालू झालेली असताना केराम साहेबांची पार्श्वभूमी जर आपण बघितली, केराम हे सामान्य कुटुंबातलं, आदिवासी कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व ज्यांनी संघर्षातून राजकारणामध्ये प्रवेश केला आणि संघर्षातून सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलनं आणि आदिवासी समाजाला न्याय मिळावा, या भागातील जनतेला न्याय मिळावा अशा प्रकारची आदरणीय केराम साहेबांची भूमिका ही नेहमीच राहिलेली आहे। जरी केराम साहेब अपक्ष लढले असतील, कधी भारी बहुजन संघांकडून यापूर्वी ते आमदार म्हणून काही कार्यकाळ त्यांचा राहिलेला आहे, परंतु प्रत्येक समाजाशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि या व्यक्तिमत्वाचा वेगळा विचार जर आपण जेव्हा करतो तर या माणसांनी मागच्या 2.5 वर्षामध्ये या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं। या मतदारसंघाला विकासाचा दृष्टिकोन देणारे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि विकासाला पुढे नेणारे आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरीजी यांनी या मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका नेहमीच ठेवली। माहूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, माहूर शहरातील तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांना सुविधा मिळाव्या अशा प्रकारची भावना आदरणीय गडकरी साहेबांची होती। त्याचबरोबर आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांची होती आणि तीच भूमिका आदरणीय केराम साहेबांनी मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितजी पवार यांच्या माध्यमातून या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले। केवळ शहराचा विकास नाही तर संपूर्ण तालुक्याचा, मतदारसंघाचा विकास करण्यासाठी या तालुक्यातील, या मतदारसंघातील प्रत्येक रस्ता मजबूतीकरण, त्याचबरोबर गावखेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पाणीपुरवठा योजना, त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्याला न्याय देण्याची भूमिका, त्यामध्ये अल्पसंख्याक असू द्या, दलित असू द्या किंवा ओबीसी असू द्या, सर्वांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या आवास योजनेच्या माध्यमातून सर्वांना घरकुल देण्याचं काम या नेत्यांनी म्हणजेच भीमरावजी केराम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदारसंघामध्ये झालेलं आहे। त्याचबरोबर
हा तसा दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. पैनगंगेच्या तीरावरती माहूर तालुक्याचा काही भाग, त्याचबरोबर किनवट तालुक्याचा काही भाग आहे. आणि पाण्याची दुर्लभता म्हणजे पाणी साठे नसल्या कारणानं शेती आणि गावाला मिळणारं पाणी हे मुबलक प्रमाणात मिळत नव्हतं. परंतु या सरकारने मागच्या काळांमध्ये मोठ्या प्रकारच्या जलसिंचनाच्या योजना या तालुक्यांमध्ये कार्यान्वित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि आम्हाला एक आनंदाची गोष्ट अशी आहे की माहूर शहर हे तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे. हा लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि पैनगंगा नदी ही फेब्रुवारीनंतर कोरडी पडत होती. परंतु या ठिकाणी एक 222-23 कोटी रुपयाचा एक प्रकल्प या ठिकाणी आदरणीय केराम साहेबांनी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्याचबरोबर उनकेश्वर असेल, मारेगाव असेल, अशा प्रकारचे जलसिंचनाचे तलाव निर्माण करण्याची भूमिका या सरकारने या कार्यकाळामध्ये राबवली. त्यामुळं पाण्याचा प्रश्न, त्याचबरोबर या भागांमध्ये जिल्ह्यापासून 150 किलोमीटर अंतरावर असणारा हा तालुका, हा मतदारसंघ, पूर्वीच्या काळामध्ये लोड शेडिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी होता. शेतकऱ्यांना असू द्या, सामान्य माणसांना असू द्या, या लोड शेडिंगला सामोरं जावं लागत होतं. परंतु मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या सरकारने या ठिकाणच्या लोड शेडिंगचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. मग त्यासाठी विविध प्रकारचे प्रकल्प राबवण्याची भूमिका या ठिकाणी या सरकारने घेतली. म्हणजेच काय की रस्ते असेल, पाणी असेल, लाईट असेल, घरकुल असेल, त्याचबरोबर एवढ्यावरच सरकार थांबलं नाही तर सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय भूमिका देण्यासाठी शासनाच्या विविध योजना, ज्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची भूमिका या शासनाने ठेवली. त्याचाच एक भाग म्हणून लाडकी बहीण योजना असेल, ज्या योजनेच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य कुटुंबाच्या स्त्रीला, मग ती कुठल्या जातीची आहे किंवा कुठल्या धर्माची आहे ही न बघता प्रत्येक स्त्रीला 1,500 रुपये प्रतिमाह देण्याची भूमिका या शासनाने घेतली. नुसती भूमिका घेतली नाही तर शासनाने त्यांच्या खात्यावरती 7,500 रुपये त्यांच्या खात्यावरती दिले. या शासनाची अजून एक योजना, ज्यांनी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणत असताना सरसकट मुलींच्या शिक्षणाची फीस माफ करण्याचा निर्णय या शासनाने घेतला. ग्रामीण भागातल्या मुली या शिक्षणापासून वंचित राहत होत्या. ज्या मुली आपल्या परिस्थितीमुळं इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा विविध प्रकारचे कोर्सेस असतील त्या ठिकाणी फीस पेड करू शकत नव्हत्या, फीस भरू शकत नव्हत्या, अशा मुलींना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने चांगली योजना कार्यान्वित केली आणि त्याची अंमलबजावणी केली. म्हणजेच काय तर शासनाने प्रत्येक समाजातील घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका शासनाने घेतलेली आहे. आणि आदरणीय भीमरावजी केराम यांचा या मतदारसंघावरती असलेला जो प्रभाव आहे तो प्रभाव अभ्यासू नेतृत्व म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. तसं तर पाहिलं तर भीमरावजी केराम यांचं वक्तृत्व तुम्ही बघाल तर निश्चितपणे सामान्य माणसाला जोडण्याची भूमिका ही त्यांच्या नेहमीच बोलण्यातून जाणवते. गरीब कुटुंबातून, आदिवासी कुटुंबातून जन्मलेल्या या व्यक्तीला सामान्य माणसाबद्दल कळवळ आहे आणि तो व्यक्ती समाजातील प्रत्येक घटकाला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय, समाजातील प्रत्येक घटकाचा आदर करण्याचा प्रयत्न करतोय आणि हीच भूमिका या मतदारसंघातील मतदारांनी हेरली. आणि म्हणून आज जर आपण बघितलं तर गावखेड्यामध्ये प्रत्येक जाती धर्माची मतदार मंडळी असेल, जागरूक मंडळी असेल, आज भीमरावजी केराम यांना सहकार्य करण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक भाजप विरुद्ध म्हणजेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी जरी अशी असेल तरी केरामचं कर्तृत्व, केरामचं नेतृत्व आणि केरामांनी केलेले काम, त्याचबरोबर महायुती सरकारने दिलेला सामान्य माणसाला न्याय ही निश्चितपणे हे केराम साहेबांना विजयश्री खेचून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक भाजपची महायुती या ठिकाणी जिंकणार आहे. आम्ही सामान्य कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासाठी अहोरात्र परिश्रम करणार आहोत. आमच्यासोबत मुस्लिम बांधव आहेत, आमच्यासोबत प्रत्येक जाती धर्माचा माणूस आमच्यासोबत जोडलेला आहे. प्रत्येक माणसाला हे माहीत आहे की केराम हे आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवणार आहे.